गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपदानन्दं विष्णुमानन्दिवल्लभम्। मागच्या दोन रांगा उठा बरं तुम्ही। यो यो याम याम तनुं भक्त श्रद्धयार्पितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्। यो यो यां यां तनुं भक्त श्रद्धयार्पितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्। यः यः यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुम् इच्छति तस्य तस्य अचलां श्रद्धां ताम् एव विदधामि अहम्। बघा आता, यह यह भक्तः, जो जो भक्त याम याम तनुं श्रद्धया अर्चितुम इच्छति, ज्या ज्या शरीराला, तनु म्हणजे शरीर, त्या शरीराला म्हणजे विग्रहाला, ज्या ज्या देवतेच्या विग्रहाला श्रद्धया अर्चितुम इच्छति, श्रद्धेनं पूजू इच्छितो, पूजा करण्याची इच्छा करतो। अलग लक्षात बघा, सगळे भक्त काही एकाच विग्रहाची पूजा करतात का? नाही. कोण गणपतीच्या विग्रहाची करतं, कोण विष्णूच्या विग्रहाची करतं, कोणी शंकराच्या विग्रहाची करतं, कोण देवीच्या विग्रहाची करतं। आता जे विष्णूच्या विग्रहाची करतं त्यात कोणी रामाच्या विग्रहाची करतं, कोणी कृष्णाच्या विग्रहाची करतं, कोणी पांडुरंगाच्या विग्रहाची करतं, कोण वामनाच्या विग्रहाची करतं। त्याच्यात तरी एक आहे का? नाही. मग जो भक्त, पुन्हा देवता किती पण आहेत ना अशा, हे तर मोठे मोठे सांगितले, अंतर्यामी पासून ते दगडापर्यंत देव मानणारे लोक आहेत, नाहीत का? कशाला पण जो भक्त ज्या ज्या विग्रहाला श्रद्धेनं पूजा करण्याची इच्छा करतो, भगवान म्हणतात की मी त्याची श्रद्धा त्याच देवतेच्या ठिकाणी काय करतो? स्थिर करतो। ज्याला ज्या देवतेची पूजा करण्याची इच्छा असते त्याची श्रद्धा मी त्याच देवतेच्या ठिकाणी काय करतो? स्थिर करतो, असे असलं सांगतात। बघा, यह यह भक्तः, जो जो भक्त याम याम तनुं, ज्या ज्या विग्रहाला श्रद्धया अर्चितुम इच्छति, श्रद्धेनं पूजा करण्याची इच्छा करतो। कळलं का? ज्या विग्रहाला पूजू इच्छितो, मग तस्य तस्य तामेव श्रद्धां, त्याच्या त्याच श्रद्धेला अहम अचलां विदधामि, मी त्या देवतेच्या ठिकाणी काय करतो? अचल म्हणजे, अचल म्हणजे स्थिर, विदधामि म्हणजे करतो। आलं? अजून एकदा श्लोक सांगायचा बघा, यह यह भक्तः, म्हणजे जो जो भक्त याम याम तनुं, ज्या ज्या विग्रहाला, ज्या ज्या शरीराला म्हणजे ज्या ज्या विग्रहाला श्रद्धया अर्चितुम इच्छति, श्रद्धेनं पूजू इच्छितो, म्हणजे श्रद्धेनं पूजा करण्याची इच्छा करतो। मग तस्य तस्य ताम एव श्रद्धां, त्याच्या त्याच श्रद्धेला अहम मी अचलां विदधामि, मी अचल म्हणजे स्थिर करतो। कळलं का? त्या देवतेच्या ठिकाणी मी ती त्याची श्रद्धा काय करतो? स्थिर करतो।
सतया श्रद्धया युक्त तस्यावादनमीहते लभते च ततः कामान् मय्यैव विहितान् हितान् सतया श्रद्धया युक्त तस्यावादनमीहते लभते च ततः कामान् मय्यैव विहितान् हितान् पदच्छेद बघा सह तया श्रद्धया युक्तः तस्य आराधनम् ईहते लभते च ततः कामान् मया एव विहितान् हि तान् आलं का पदाचित कळला का बर बघा सह आता सह म्हणजे कोण तो म्हणजे कोण तो भक्त श्रद्धेनं युक्त होऊन ज्या देवतेची पूजा करू इच्छितो असा तो भक्त तया श्रद्धया युक्त त्या श्रद्धेनं युक्त होऊन आलं लक्षामध्ये मीच त्याची भगवान वरच्या श्लोकात भगवंताने काय सांगितलं ज्या देवतेची तो पूजा करू इच्छितो त्याची श्रद्धा मी त्या देवतेच्या ठिकाणी काय करतो स्थिर करतो मग त्या देवतेच्या ठिकाणी ती श्रद्धा स्थिर केली मग त्या श्रद्धेनं युक्त होऊन सह म्हणजे तो तया श्रद्धया युक्त त्या श्रद्धेने युक्त होऊन तस्य आराधनम इहते मग त्या देवतेची तो आराधना करतो तस्य म्हणजे त्या देवतेची आराधना म्हणजे आराधना म्हणजेच पूजा भक्ती इहते म्हणजे करतो कळलं का तस्य आराधनम इहते त्या देवतेची आराधना तो करतो च आणि ततः त्या देवतेपासून त्या देवतेची आराधना करतो सकाम होऊन काहीतरी फलप्राप्तीसाठी आणि ततः त्या देवतेपासून मया एव विहितान् तान् काम माझ्याकडूनच निर्माण केलेल्या त्या भोगांना कामान म्हणजे भोगांना लक्षामध्ये मीच सगळे भोग निर्माण केलेले आहेत माझ्याकडूनच निर्माण केलेल्या त्या भोगांना त्या देवतेकडून तो प्राप्त करून घेतो म्हणजे सगळं निर्माण केलं कुणी मी आणि तो त्या देवतेची भक्ती करतो आणि त्या देवतेकडून मीच निर्माण केलेले भोग त्या देवतेच्या मार्फत तो काय करतो प्राप्त करून घेतो कळलं का बघा ततः त्या देवतेपासून मया एव विहितान माझ्याकडूनच विहितान निर्माण केल्या गेलेल्या तान त्या भोगा तान म्हणजे त्या कामान म्हणजे त्या भोगांना लभते तो काय करतो प्राप्त करून घेतो मिळवतो कोणाकडून त्या देवतेपासून ततः म्हणजे त्या देवतेपासून मया एव विहितान तान भोगान लभते माझ्याकडूनच निर्माण केलेल्या भोगांना तो काय करतो प्राप्त करून घेतो अजून का श्लोक सांगतो सगळा बघा सह म्हणजे तो पुरुष तया श्रद्धया युक्त त्या श्रद्धेनं युक्त होऊन तसे आराधन इहते त्या देवतेची आराधना करतो च आणि ततः म्हणजे त्या देवतेपासून मया एव विहितान माझ्याकडूनच निर्माण केलेल्या तान कामान त्या भोगांना तो काय करतो ही म्हणजे निश्चित रूपानं लभते म्हणजे प्राप्त करतो मिळवतो अंतवत्तु फलं तेषाम् तद्भवत्यल्पमेधसाम् देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि अंतवत्तु फलं तेषाम् तद्भवत्यल्पमेधसाम् देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि अंतवत् तु फलं तेषां तत्
भवति अल्पमेधसाम देवान देवयजः यान्ति मद्भक्ताः यान्ति माम अपि. आला का पदच्छेद? बघा, तेषाम अल्पमेधसाम तत्फलम अंतवत असं घ्यायचं. तू घ्या अगोदर, तू म्हणजे परंतु. इकडे बघा, आता लोक काय करतात, ज्यांना भोगांची इच्छा असते, मग ज्या भोगाची इच्छा असते ती भोग देणारी जी देवता आहे त्या देवतेच्या ठिकाणी तिथे काय करतात, त्या देवतेची उपासना करतात आणि मग त्या देवतेकडून मीच निर्माण केलेल्या सगळ्या भोगांना ते काय करतात, प्राप्त करतात, असं वरच्या श्लोकात सांगितलं. अलग लक्षामध्ये. पण त्या भोगाच्या प्राप्तीसाठी इतर देवतेला जे बसतात आणि त्या देवतेकडून मीच निर्माण केलेले भोग प्राप्त करतात आणि खुश होतात. पण हे जे लोक आहेत ना असे, हे इतर देवतेचं भजन करून ते भोग प्राप्त करणारे म्हणजे अल्पबुद्धीचे लोक. सकाम भक्ती करून ती फल प्राप्त करून घेणारे, नाशिवंत फल प्राप्त करून घेणारे अल्पबुद्धी. कारण त्यांना जे फल प्राप्त होतं ते काही अविनाशी फल प्राप्त होत नाही. ते फल कसं असतं, विनाशी फल प्राप्त झालेलं असतं, विनाशी. तेच भगवान सांगतात की तेषाम अल्पमेधसाम. ऐका, तेषाम म्हणजे त्यांचं, अल्पमेधसाम, अल्प म्हणजे कमी, मेधा म्हणजे बुद्धी. मग ज्यांना कमी मेधा आहे, ज्यांना कमी बुद्धी आहे, अशा पुरुषांना प्राप्त झालेलं तत्फलम, ते जे फल आहे कसं आहे, ते अंतवत भवती, ते अंतवान असणारं म्हणजे विनाशी पावणारं अशा प्रकारचं ते असतं. कळलं का? ते फल कसं असतं, विनाश पावणारं फळ, म्हणजेच कसं विनाशी अशा प्रकारचं ते फल असतं. या अल्पबुद्धी पुरुषांना जे फल प्राप्त होतं ते कसं असतं, विनाशी फल असतं, विनाशी. बघा वळीचा अर्थ अजून एकदा. तू म्हणजे तू दिसलं कुठे, तू म्हणजे परंतु तेषाम अल्पमेधसा, त्या अल्पबुद्धी पुरुषांना किंवा त्या पुरुषांचं तत्फलम, तत् दिसलं कुठे, भवती जवळ बघा तत्, तत् म्हणजे ते फल, अंतवत भवती, ते अंतवान असतं म्हणजे विनाशी असतं. कळलं का? कुणाचं फळ, त्या अल्पबुद्धी पुरुषांना प्राप्त झालेलं ते फल कसं असतं, विनाशी. अंतवत म्हणजे विनाशी, विनाश पावणारं अशा प्रकारचं ते असतं. देवयजः देवानी आणती, देवाचं यजन करणारे, देवाचं पूजन करणारे ते कुठं जातात, देवानी आणती, ते देवाला प्राप्त होतात. मदभक्ता हा माम अपि यांती, आणि माझे जे भक्त आहे ते मलाच काय होतात, प्राप्त होतात. कळलं का? देवाची भक्ती करणारे देवाला प्राप्त होतात, माझी भक्ती करणारे मला प्राप्त होतात, असं भगवान सांगतात. अरे देवता म्हणजे इतर देवता, इंद्र चंद्र सूर्येंद्र वगैरे जे काय असतील ते, हे का नाही. पूर्ण श्लोक सांगायचा अजून एकदा. तू म्हणजे परंतु तेषाम अल्पमेधसाम, ते अल्पबुद्धी पुरुषांचं, अल्पबुद्धी असणाऱ्या त्या पुरुषांचं तत्फलम, ते फल अंतवत भवती, ती अंतवान असते. कळलं का? म्हणजेच विनाशी असते. देवयजः देवानी आणती, देवाचं यजन करणारे म्हणजे देवाचं पूजन करणारे देवानी आणती, देवाला प्राप्त होतात. मदभक्ता माम अपि यांती, आणि माझे भक्त मलाच काय होतात, प्राप्त होतात. अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धयः परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. अव्यक्तं व्यक्तिम् आपन्नं मन्यन्ते माम अबुद्धयः परं भावम् अजानन्तः मम अव्ययम् अनुत्तमम्.
कदाचित कळला. बघा आता अबुद्धय अगोदर घ्या, म्हणजे ज्याला बुद्धी नाही असे पुरुष. बहुवचन आहे ना. अबुद्धय बुद्धिहीन असलेले पुरुष. मम अव्ययम अनुत्तमम परम भावम अजानंतः. त्यांना बुद्धिहीन का म्हटलं तर भगवान म्हणतात की मी अव्यय आहे, मी सर्वश्रेष्ठ आहे, आणि अशा माझ्या सर्वश्रेष्ठ भावाला स्वरूपाला न जाणणारे ते आहेत, म्हणून ते काय आहेत? अबुद्धय. अबुद्धी कुणाला म्हणतात? बुद्धिहीन कुणाला म्हणतात? ज्यांना काही कळत नाही. आणि मग त्या अबुद्धी असणाऱ्या पुरुषांना मी एवढा श्रेष्ठ असून त्यांना मी समजत नाही, म्हणून ते काय आहेत? बुद्धिहीन आहेत. अबुद्धय बुद्धिहीन असणारे ती पुरुष. मम अव्ययम अनुत्तमम परम भावम. माझ्या अव्यय असणाऱ्या आणि अनुत्तम म्हणजे सर्वश्रेष्ठ असणाऱ्या परम भावम श्रेष्ठ भावाला म्हणजे स्वरूपाला अजानंतः न जाणणारे पुरुष. अव्यक्तम व्यक्तिम अव्यक्तम माम असं घ्या. अव्यक्त असणाऱ्या मला व्यक्तिम आपन्न मन्यन्ते, व्यक्तिरूपाला प्राप्त झालेलं मानतात. काय म्हणतात ते? बघा थोडक्यात विषय समजून घ्या. भगवंतांना हे सांगायचंय की असे जे अज्ञानी लोक आहेत, हे अल्पबुद्धीचे लोक, ते मला जाणत नाहीत. मला जाणत नाहीत म्हणजे माझ्या श्रेष्ठ स्वरूप, माझं जे एवढं सर्वश्रेष्ठ स्वरूप आहे, माझ्या स्वरूपात कधी विकार नाही, अविनाशी असं असणारं, विकाररहित असणारं, सर्वश्रेष्ठ असणारं, अनुत्तमम याच्यापेक्षा दुसरं कोणतं श्रेष्ठ नाही असं माझं स्वरूप. अशा माझ्या परमभावम श्रेष्ठ भावाला म्हणजे श्रेष्ठ स्वरूपाला अजानंतः न जाणणारे हे पुरुष. अव्यक्तम माम, मी अव्यक्त आहे. व्यक्त आहे का? इंद्रियाचा विषय होतो का मी? नाही. पण अशा माझ्या स्वरूपाला ते व्यक्तिम आपन्न मन्यन्ते, पण ते काय म्हणतात? व्यक्ती रूपाला प्राप्त झाला असं म्हणतात. म्हणजे ते मला व्यक्ती मानतात. व्यक्ती वास्तविक माझं स्वरूप कसं आहे? अव्यक्त आहे, पण ते मला अव्यक्त मानत नाही, ते व्यक्तीच मानतात. सामान्य लोक जसे व्यक्तित्वाला प्राप्त झालेले असतात, सामान्य लोक तसंच मला ते मानतात. कळलं का? बघा असं का मला व्यक्तीच का मानतात? म्हणजे कृष्ण नावाचा एक विशाल व्यक्ती होऊन गेला म्हणतात. त्याच काळात नाही, त्या काळात लोक म्हणतच होते, पण आता सुद्धा म्हणतात. म्हणजे माझं स्वरूप त्यांना न कळाल्यामुळं माझं अव्यय स्वरूप, माझं अनुत्तमम स्वरूप, म्हणजे याच्यापेक्षा उत्तम दुसऱ्या जगात काहीच नाही असं माझं स्वरूप. अशा माझ्या परम भाव श्रेष्ठ माझ्या स्वरूपाला, भाव म्हणजे स्वरूप, अशा माझ्या त्या स्वरूपाला अजानंत न जाणणारे लोक, अव्यक्त असणाऱ्या मला अव्यक्त माम, अव्यक्त असणाऱ्या मला व्यक्तिम आपन्न मन्यन्ते, व्यक्तित्वाला प्राप्त झालेलो आहे असं मानतात. म्हणजेच मला ते व्यक्ती मानतात, सामान्य मानतात. कळलं? अजून सांगायची गरज नाही ना. नाहं प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् नाहं प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् न अहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढः अयं न अभिजानाति लोकः माम अजम अव्ययम. बघा आता
योग माया समावृत अहम सर्वस्य प्रकाश न. इकडे बघा, भगवान म्हणतात आता मी एवढा मोठा आहे, एवढं माझं सर्वश्रेष्ठ स्वरूप आहे, तरी लोक का जाणत नाही? त्याचं कारण आहे. काय कारण आहे? की माझं स्वरूप श्रेष्ठ आहे, अव्यय आहे, अनुत्तम आहे, अव्यक्त आहे. हे लोक जाणत नाही. का जाणत नाही तसं? कारण माझ्या स्वरूपावर मायेनं पडदा टाकलेला आहे. ते काय सगळ्याला दिसत नाही. मायेनं झाकलेलं आहे माझं रूप. भगवान म्हणतात योग माया समावृत अहम. योग मायेनं झाकल्यामुळे, अहम म्हणजे मी, समावृत, आवृत म्हणजे झाकलेलं, माझं स्वरूप योग मायेनं चांगल्या प्रकारे झाकलेलं असल्यामुळे, अहम म्हणजे मी, सर्वस्य प्रकाश न, मी सर्वांचा काय होत नाही? प्रत्यक्ष होत नाही. प्रकाश न म्हणजे प्रत्यक्ष मी त्यांना दिसत नाही. सगळ्यांच्या ज्ञानाचा विषय मी होत नाही. कळलं? अयम मूढ लोक, हा मूर्ख असलेला लोक समुदाय, अजम अव्ययम माम न अभिजानाती, अज असणाऱ्या म्हणजे न जन्मणाऱ्या, अव्ययम कुठलाही वेळ नाही म्हणजे विकार नाही, अशा त्या माम मला, न अभिजानाती हे मला काय करत नाहीत? जाणत नाहीत. बघा मी एकदा सांगतो. योग माया समावृत अहम, योग मायेकडून चांगल्या प्रकारे झाकल्या गेल्यामुळे, अहम म्हणजे मी, सर्वस्य प्रकाश न, सर्वांच्या ज्ञानाचा विषय मी होत नाही, सर्वांकरता मी प्रत्यक्ष होत नाही. अयम मूढ लोक, हा सर्व मूर्ख लोक समुदाय, अजम अव्ययम माम, न जन्मणाऱ्या म्हणजे अनादि असणाऱ्या, आणि अव्ययम म्हणजे विकार रहित असणाऱ्या, माम मला, न अभिजानाती ते जाणत नाहीत. ओम शांती शांती शांती. नली गौर हरी विठ्ठल.